सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर एका नावाचा प्रचंड गाजवाजा सुरू आहे. ते नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. पण ही चर्चा त्यांच्या साधेपणाची नाही, तर त्यांच्या एका मोठ्या राजकीय निर्णयाची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अत्यंत कट्टर आणि निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हणजे शिंदे गटात प्रवेश केला आहे. या एकाच निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पण मित्रांनो, एका रात्रीत हा निर्णय झालेला नाही. यामागे एक मोठा संघर्ष आहे, एक मोठी कहाणी आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुरुवातीपासूनची संपूर्ण बायोग्राफी आणि जीवन प्रवास पाहणार आहोत. नेमका हा नेता घडला कसा? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर म्हणजेच आपले ओमराजे, त्यांचा जन्म 17 जुलै 1983 रोजी उस्मानाबाद म्हणजेच आजच्या धाराशिव येथील एका अत्यंत वजनदार आणि प्रतिष्ठित राजकीय घराण्यात झाला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे त्या भागातील काँग्रेसचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. साहजिकच ओमराजेंना लहानपणापासूनच घरातून राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे शिक्षण B.Com पर्यंत झाले असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांच्या सावलीत समाजकारण शिकत होते. पण मित्रांनो, 3 जून 2006 ची रात्र निंबाळकर कुटुंबासाठी काळ ठरली. नवी मुंबईजवळ ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ओमराजेंच्या डोक्यावरचं बापाचं खंबीर छत्र हरवलं. दुःखाचा डोंगर कोसळला होता. संपूर्ण आयुष्य पडलं होतं आणि पाठीशी उभा राहणारा कोणी नव्हता. पण अशा परिस्थितीत ओमराजे खचले नाही. त्यांनी वडिलांचा जनतेची सेवा करण्याचा वारसा आणि त्यांच्या हत्येचा न्यायालयीन लढा पुढे चालवण्याचा ठाम निर्धार केला. वडिलांच्या निधनानंतर ओमराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. धाराशिवच्या जनतेने पवनराजेच्या मुलाला म्हणजेच ओमराजेंना भरभरून प्रेम दिले आणि ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2014च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पण त्यांनी जनसंपर्क सोडला नाही. मतदारसंघात दुष्काळ असो की शेतकऱ्यांचे प्रश्न, ओमराजे नेहमी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करत राहिले, ज्यामुळे त्यांची ओळख एक लढाऊ नेता म्हणून बनली. याच कष्टाचे फळ म्हणून 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेत पोहोचले. संसदेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. पुढे 2022 म्हणजे जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली, तेव्हा ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत समोर संपूर्ण महायुतीचे मोठे आव्हान असतानाही धाराशिवच्या जनतेने त्यांच्या कामावर विश्वास ठेवत त्यांना सलग दुसऱ्यांदा खासदार बनवलं. पण मग प्रश्न पडतो की एवढे कट्टर असणारे ओमराजे निंबाळकर ठाकरे गटातून शिंदे गटात का आले? मित्रांनो, यामागे 2 मुख्य कारण सांगितले जात आहे. पहिलं कारण म्हणजे मतदारसंघाचा विकास. विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी निधी मिळणे कठीण झाले होते. जनतेची कामं करण्यासाठी त्यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वडिलांच्या हत्येचा लढा. सीबीआय न्यायालयाने पवनराजे निंबाळकर हत्येच्या खटल्यातील आरोपींची मुक्तता केल्यानंतर ओमराजेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याची विनंती केली. सरकारने त्यांना या न्यायाच्या लढ्यात पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आणि म्हणूनच ओमराजेंनी शिंदे गटात येण्याचा मोठा निर्णय घेतला. तर मित्रांनो, एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते वडिलांच्या न्यायासाठी लढत सलग 2दा खासदार होणारे ओमराजे निंबाळकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला? आणि त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे गटात येण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का? तुमचं मत मला कमेंट मध्ये नक्की सांगा.